उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापूरमध्ये जळून खाक झालेल्या केशवराव भोसले नाट्यगृहाची पाहणी केलेली आहे। केशवराव भोसले नाट्यगृह जसं होतं तसं करायचं अशा सूचना अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत। त्यासोबतच 20 कोटींहून आणखी निधी लागला तरी आपण देऊ असंही अजित पवार यांनी म्हटलंय। जुनं जर फोटो बिटो असेल जुनं तर तशा पद्धतीनं करा। ते वर तर कुणी जात नसेल ते वरचं काढून टाका। ते काही बोजड झाले त्याच्यामुळे फक्त ते दरवाजा एंट्रीला जो केला तशा पद्धतीनं ठेवलं। पायऱ्याचं हे पण मोठं आहे त्याचा राईज म्हणजे अलीकडे कसं आपण 15 बाय 5ची करतो 6ची करतो ते जरा 8-9 पर्यंत दिसते 9-10 आपण पुढे झालं नाही। आम्ही काही इथं रोज बघायला कुणीतरी सांगायला नको की बाबा अजून पुढचे पैसे पाहिजे। डीपीसी मधनं पैसे देत असताना वाढवून दिले असते। कळलं कुणीतरी सांगितल्याशिवाय आम्हाला तरी कसं करणार? आम्ही काय करणार? मनकवडे एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।